नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. साडी रिक्रिएशनमध्ये आपण पार्ट 1 पाहिला, त्यामध्ये आपण जॅकेट बनवले आहे. तर हा पार्ट 2 आहे. यामध्ये आपण फुल लेंथचा गाऊन कसा बनवायचा हे पाहिलेले आहे. तुम्हाला हा गाऊन कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप सुंदर अशी स्काय ब्ल्यू कलरची ही साडी आहे. तर या साडीच्या आपण दोन्हीही काठ म्हणजेच बॉर्डर आपण सेपरेट करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला ते गाऊनच्या खालच्या साईडला लावायला हेल्प होईल. आपला गाऊन हा अम्ब्रेला घेरचा असल्यामुळे इथे आपल्याला आता अम्ब्रेला घेर कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे साडीला डबल फोल्ड करून घेतले आहे व तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की मी एक कोना उचलून दुसऱ्या साईडवरती असा ठेवला आहे की तिथे त्रिकोण तयार होईल व त्रिकोणापासून आपल्याला मेजरमेंट करायचे आहे. त्रिकोणामध्ये आपल्याला जिथे कमरेचा 4th पार्ट येईल त्यामध्ये 1 इंच ॲड करून जे मेजरमेंट येईल ते कुठे येत आहे ते घ्यायचे व तिथून आपले कॉर्नरला जिथपर्यंत जे मेजरमेंट आहे ते मेजर करून आपल्याला एक सर्क्युलर शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. जिथे आपण सर्क्युलर शेप ड्रॉ करून घेतलेला आहे तिथे आपण एकदम परत मेजर करून बघायचे आहे की तिथे आपले मेजरमेंट एकदम करेक्ट आहे का व तिथून खाली आपली फुल लेंथ किती आहे त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचे आहे शिलाई मार्जिन. हे मेजरमेंट आपले कमरेच्या खालच्या पार्टचे आहे, म्हणजे कमरेपर्यंतचा भाग आपले मेजरमेंटमध्ये ॲड नाही करायचा. तिथून खालचे जे मेजरमेंट असेल तेच आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खालच्या साईडला मी सर्क्युलर शेप ड्रॉ करून घेतला आहे व ते कटिंग करून घेतलेले आहे व दोन्ही पार्ट इथे मी सेपरेट करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला अस्तरचेही कटिंग करून घ्यायचे आहे. अम्ब्रेला घेर कटिंग करताना आपल्याला कापड थोडे खालच्या साईडला कमी पडते तर तिथे आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. तर तुम्ही व्हिडिओत दाखवले आहे की मी कुठे जॉईंट दिला आहे. त्यासाठी आपल्याला तेवढे एक्स्ट्रा कापड कट करून आपल्याला तिथे जॉईंट द्यायचा आहे. कटिंग करून झाल्यानंतर अस्तर व मेन फॅब्रिक एकावरती एक ठेवून कमरेच्या साईडला एक स्टिच मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही पार्ट रेडी करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या ज्या दोन्ही बॉर्डर होत्या त्याला एकत्र स्टिच करून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे करून घ्यायचे व खालच्या साईडला आपला जो अम्ब्रेला घेर आहे त्या साईडला आपल्याला या बॉर्डर जॉईन करून घ्यायच्या आहेत. आता हा आपला बॉटम पार्ट झाला तर आपल्याला अप्पर बॉडी पार्ट म्हणजेच वेस्टपासून वरचा भाग आपल्याला आता कटिंग करायचा आहे. तर यासाठी मी अस्तर घेतलेले आहे. अस्तरला 4 फोल्ड करून इथे सगळे मेजरमेंट टाकलेले आहेत, म्हणजे वेस्ट, चेस्ट प्लस आर्म होल, नेक किती आहे ते सगळे मेजरमेंट इथे मी ड्रॉ केलेले आहेत. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सर्व मेजरमेंट मेन्शन करते. बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्हीही आपले सोबतच कट होणार आहेत. फक्त आपल्याला नेकमध्ये चेंज करायचा आहे व आर्महोलमध्ये थोडा चेंज करायचा आहे. तर मी जॅकेटच्या व्हिडिओमध्ये आर्महोलमध्ये काय चेंज करायचं आहे हे तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पार्ट 1 हा तुम्ही व्हिडिओ जाऊन यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तुम्हाला तिथे डिटेलमध्ये समजावलेले आहे. तुम्हाला या गाऊनचा लूक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच प्रकारचे नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडियाज पाहण्यासाठी क्रिएटिव्ह प्रिया 24 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक शेअर करा. साडी रिक्रिएशनची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अस्तर कटिंग करून झाल्यानंतर आपण अस्तर मेन फॅब्रिकवरती ठेवून ते ॲज इट इज कटिंग करून घेणार आहोत. मेन फॅब्रिकवरती मी इथे नेकलाईन कट नाही करून घेतलेलं, कारण आपल्याला नेक पलटवायचे आहेत. त्यासाठी मेन फॅब्रिकला सुलट ठेवून अस्तर त्यावर ठेवून आपल्याला नेकलाईनवरती स्टिचिंग करून घ्यायचे आहे व त्याला छोटे छोटे कट्स मारून आपल्याला ते पलटवायचे आहेत. मी जॅकेटच्या व्हिडिओमध्ये ते कसे पलटवायचे हे डिटेलमध्ये सांगितले आहे. नेक पलटवल्यानंतर आपल्याला त्यावरून एक दाब स्टिच द्यायची आहे, म्हणजे आपली फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसेल. यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट असेच रेडी करून घ्यायचे आहेत व आपल्याला ते एकमेकांवरती ठेवून आपल्याला त्याचे शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे
ते उलट बाजूने ठेवून कसे घ्यायचे ते दाखवले आहे. तर तुम्ही तसे ठेवून त्याचे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. शोल्डर जॉईन करून घेतल्यानंतर आपल्याला जो आपण बॉटम पार्ट बनवलेला आहे तर तो जे कमरेचा भाग आहे तिथे आपल्याला ते दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर मी इथे फ्रंट अँड बॅक दोन्ही पार्ट जॉईन करून घेतले आहेत व नंतर फिटिंग करून घ्यायची आहे. हा लूक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.